कशाचा हो केला
श्री जगदंबा तुळजापूर भवानी माता या लुडुबंधूमध्ये या ठिकाणी सालाबादप्रमाणे गोंधळाचा हात आरंभलेला आहे। महापुरुष देवस्थान महाराज या ठिकाणी कुलदेवता इष्टदेवता भूमिका ग्रामदेवता सातेरी देवी माते रेकोबा देवा महाराजा त्याचबरोबर इथे इष्टदेवता कुलदेवता मूळ भूमिका या सर्वांना या ठिकाणी आवाहन केलं जाते। गोंधळाच्या निमित्तानं तुमची पहिली आठवण केलेली आहे। जर काही चुकतो झाले असते पायाकडे घाला एखादी पुस्तक माझा भाजी वा मुलाबाळांना उत्तम सुखपती द्या। या ठिकाणी महापुरुषाचा मान म्हणून या ठिकाणी केळाचं घर सुद्धा अर्पण केलेलं आहे, ते मान्य करून घ्या। त्यांच्या पाणी काही क्लेश पुढे असतील त्या दूर करा, सर्वांचं संभाळ करा ना बरं करा मध्ये महाराज या सगळ्या देवस्थानची इष्टदेवता कुलदेवता भूमिका त्या सर्वांची आठवण या गोंधळाच्या निमित्ताने मांड भरलेला आहे। मशाल पेटवण्यापर्यंत तुमची आठवण केलेली आहे। जर काही चुकतो झाले तर पाया गेले खाला सर्वांचा संभाळ करा आणि केल्याकडे मान्य केलं। ये हमला है कम एक मिनट गोंधळाचा कार्यक्रम रमलेला आहे, त्या निमित्ताने तुझी आठवण केलेली आहे। महापुरुष जेव्हा इसवटे जेव्हा महाराजा येसोबा महाराजा त्याचबरोबर रेकोबा देवा त्याचबरोबर या ठिकाणच्या ठिकाणदार इसवटी भूमिका सर्व ग्रामदेवता इष्टदेवता या सर्वांना आव्हान या ठिकाणी केलेलं आहे। त्याचबरोबर मशाल पेटवून तुमची आठवण केलेली आहे। जर काही चुकतं झाली असली पायखाली घाला एका चिकित्सकामध्ये पुष्कराच्या रसवर्षात पूर्ण देवा मुलाबाळांना उत्तम सुखदेव शिक्षणात विद्याला पद्धत द्या केलेल्या कामकाजा घेत द्या केलेल्या कार्य मानिक वर्गात सर्वांचा संभाळ करा बरं करा। आदिशक्तीचा गोंधळाच्या निमित्ताने लुडवे बंधून या गोंधळाचा थाट रमलेला आहे। काय वारस होता सोडून दे सगळे मानपान वेळे या ठिकाणी तुझ्या कुलदेवता इष्टदेवता भूमिका सहदेवता सर्वांना या ठिकाणी आव्हान केलेलं आहे। मध्ये तुझं वारसूत्र येऊ दे सर्वांचा सांभाळ कर कार्य मान्य करून घे निर्विघ्नपणे कार्य पार पडण्यास राजी हो आणि देवामध्ये केलेलं कार्य मान्य करून घे सर्वांचा सांभाळ कर।
आणि घरी येऊन प्रत्येकाला दर्शन देते त्याचं नामस्मरण हो या 9 दिवसांमध्ये बाबा संपूर्ण जगामध्ये हो या आदिमय शक्तीचा जय जयकार केला जातो कुलस्वामिनी आदिशक्ती तुळजापूर भवानी माता आहे आणि ब्राह्मण समाजापासून चर्मकार समाजापर्यंत सर्वांची आदिमय आदिशक्ती कुलस्वामिनी तुळजापूर भवानी माता आहे आणि देवीच्या आदस्थानामध्ये गोंधळ घातला जातो गोंधळ कशाप्रकारे घातला जातो महाराज आपण काय करूया पाहुणी आली जगदंबा पाहुणी आली गरा
गोंधळाच्या निमित्ताने बाबा या ठिकाणी देवीची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे म्हणजे काय गोंधळ म्हणजे काय गोंधळ म्हणजे आमच्या मागे चाललाय हा गोंधळ अरे बाबा तो सावळा गोंधळ झाला म्हणजे आणि मायाविषयीचा गोंधळ कसा असतो आदिमायाने काय सांगितलेलं आहे आदिमाय शक्तीचा गोंधळ 5 नामाचा 5 तत्वाचा गोंधळ घातला तर गोंधळ नाहीतर सगळ्या घरादाराचा गोंधळ म्हणजे कसा काय रे बाबा बाबा ज्याची कुलस्वामिनी आदिमाया शक्ती आहे त्याने गोंधळ घातला पाहिजे गोंधळ कसा घालावा गोंधळ बाबा आदिमायाने सांगितले तुला जर वर्षांनी गोंधळ जमत नसेल तर 3 वर्षांनी गोंधळ घालावा 3 वर्षांनी तुला जर गोंधळ जमत नसेल तर 5 वर्षांनी गोंधळ घालावा पंचवार्षिक गोंधळ घालावा 5 वर्षांनी तुला जर गोंधळ जमत नसेल तर मुलाच्या लग्नाचा तरी गोंधळ घालावा मुलाच्या लग्नाचा जर गोंधळ जमत नसेल तर तुझ्या आजीला वर नेताना गोंधळ घालावा अरे नवसाचा तरी गोंधळ घालावा पण गोंधळ घातला पाहिजे जर या देवीचा गोंधळ राहून गेला तर सगळ्या घरादाराचा गोंधळ होतो चालण्यात गोंधळ उठण्यात गोंधळ बसण्यात गोंधळ खाण्यात गोंधळ पिण्यात गोंधळ दारूच्या अड्ड्यावर गोंधळ म्हाताऱ्या माताजीचा गोंधळ नवरा बायकोचा गोंधळ असे चाललेला जेवणाचा गोंधळ हे सगळे असे सावळे गोंधळ होऊ नये म्हणून या आदिमाई शक्तीचा कुलस्वामिनी तुळजाभवानीचा गोंधळ घातला पाहिजे आणि त्याप्रमाणे बाबा नवरात्री उत्सवामध्ये या ठिकाणी आज गोंधळाचा कार्यक्रम आरंभलेला आहे गोंधळाचा कार्यक्रम आरंभलेला आहे भक्त मंडळी जमलेली आहे आणि भोळ्या भक्ताच्या घरी देवी कशी येत आहे भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला देवीच्या मांडासोबत नाचायचं आहे तर मांडाजवळ नाचायला हरकत नाही यासाठी कार्यकर्ते म्हणजे नाचायला हरकत नाही भोळ्या भक्ताच्या घरी गोंधळाला ये ग आणि गोंधळाला ये ग मान गोंधळाला ये ग गोंधळाला ये आदिशक्ती जगदंबा भवानी माता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर प्रत्यक्ष बोलत होती आणि आता बोलत नाही म्हणजे आता जरा कलियुग आहे आता हे कलियुग आहे बरोबर आहे कलियुगामध्ये देवाचं नामस्मरण सगळ्यांना पाहिजे असं नाही ज्या ठिकाणी भाव आहे त्या ठिकाणी देव आहे बरोबर आहे देव भावाचा नाही कुणाला गावायचा हे ज्याच्या पोटी त्याला पाडेल संकटी म्हणून भावेतच देवीची सेवा केली आज सुद्धा बऱ्याच लोकांनी देवीची सेवा केलेली आहे नवरात्रोत्सवामध्ये देवीच्या नावाने उपवास धरले जातात उपवास बऱ्याच मंडळींचे उपवास असतात आज सुद्धा बऱ्याच लोकांचे उपवास आहेत 9 दिवस उपवास केले जातात कसे काय उपवास केले जातात सकाळ सकाळी सांगायचं आज माझा उपवास आहे मग दिवसभराचे अन्नपदार्थ सगळे बदलले कसे काय सकाळी 8:30 वाजता अर्धा किलो साबुदाण्याची खिचडी उपवासाला 10 वाजता किलोभर रताळी उपवासाला 12 वाजता डझनभर केळी उपवासाला 2 वाजता 5-6 सफरचंद उपवासाला 4 वाजता काय शिरो तो रव्याचा असतो काहीतरी खातात 6 वाजता ग्लासभर कॉफी कंपन नाही करत नाही उपवासाच्या दिवशी ग्लासभर लागते आणि संध्याकाळी भव्य सोडत
म्हणजे दिवसभर भात खाऊ गावलो नाही. भात खाऊ गावलो ना. देवाने का असं सांगितलेलं नाही. काय ते माझ्यासाठी उपादान आणि भरपूर खावा. आणि देवाने असं सुद्धा काय सांगितलेलं नाही. काय ते माझ्यासाठी उपादान आणि बीपी लो होऊन मरा. काय याचा अर्थ काय? याचा अर्थ माहित नाही तुम्हाला? मला माहित नाही. अहो परवा त्या कालावर मध्ये गोंधळ होता. हा? तिथे एक आजी होती. तिथे एक आजी होती. ही नव्हे रे, त्या कालावर मध्ये एक आजी होती. अशी एक आजीबाई होती. त्या आजीने काय केलं? काय केलं? कडक उपवास झाला. खडक उपवास झाला. कडक तिकडे रॉक गार्डन मध्ये आहेत मालवणात, जाऊ हा जरा. अरे कडक म्हणजे चहा नाही, पाणी नाही, अन्न नाही, खाणं नाही, काही नाही खाल्लं नाही. तसलं काही सवय नव्हती आजीला. हा हा. तसली सवय नव्हती तिथे. अरे बाबा काही खाल्ली नाही, काही प्यायली नाही. कसा तरी दिवस संपला. संध्याकाळी 7:30ला मी जोगव्याला बाहेर पडलो आणि आजी पडली. आजीचा बीपी लो झाला. आजी क्विक. बाबा अरे ऐक रे. अरे आजी नव्हे, ती नव्हे रे, तिकडची आजी. कोई म्हणजे कोई करत ऍम्ब्युलन्स आली. ऍम्ब्युलन्स आली. त्याच्यामध्ये आजीला घातलं. तिकडे हॉस्पिटलला नेऊन ऍडमिट केलं. ऍडमिट केलं. आणि पुढचा गोंधळ होणार की नाही प्रश्न पडला. म्हणजे ज्याला झेपणार आहे त्यांनी करायला हरकत नाही. ज्याला उपवास झेपेल त्यांनी करायला हरकत नाही. देवाच्या नावावर अवलंबन करण्याची काही गरज नाही. बरोबर आहे महाराज. बाबा हा या गोंधळाच्या निमित्तानं या जोडवे बंधूंनी जागरण गोंधळ मांडलेला आहे. पण गोंधळामध्ये या देवीचा जन्म आणि या आदिवासी सुट्टीसारखा आणखी एक गोंधळ होतो. बरोबर आहे. तो म्हणजे तुळजापूर भवानी मातेचा गोंधळ, देवीचा गोंधळ. हा दुसरा जेजुरी खंडेरायाचा देवाचा गोंधळ. देवाचा गोंधळ तो कसा काय होतो म्हणलेला आहे. जेजुरीच्या खंडेरायाला जागरण गोंधळ होतो. त्या ठिकाणी वाघाने मुरळी असतात. वाघ्या आणि मुंगळे असतात. आणि या खंडेरायाचा जागरण गोंधळ कसा करतात? कसं करतात? आणि जेजुरीच्या खंडेराया जागराला या. जेजुरीच्या खंडेराया जागराला या. जेजुरीच्या खंडेराया जागराला या. जेजुरीच्या खंडेराया जागराला या. वाईचा खंडेराया जागराला या. वाईचा खंडेराया जागराला या. वाईचा खंडेराया जागराला या. वाईचा खंडेराया जागराला या.
लागू
लुगाडी तू मी नाही तू आहे मी नाही तू लुगाडी तू मी नाही तू आहे मी नाही तू निसर फुगडी घाला फुगडी फुगडीचा धिंगाणा निसर फुगडी घाला फुगडी फुगडीचा धिंगाणा फुगडीचा धिंगाणा बाई पिंग्याचा पिंगाणा फुगडीचा धिंगाणा बाई पिंग्याचा पिंगाणा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा जिम्मा खेळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा जिम्मा खेळतो आंबा पिकतो रस गळतो कोकणचा राजा जिम्मा खेळतो पोरी जिम टाकाला जातीन निम्मगला फोटो जिम पोरी जिम कापाळाचा जिम जिम गेला फुटून गोरी आला सर सर गोविंदा येतो भगवरी गुंडा या ठिकाणी अप्पाल लोडे या ठिकाणी अप्पाल लोडे यांनी 200 माईच्या जवळ जाऊन बोला जवळ जाऊन हा जोरदार टाळ्या या पटापट या जोरदार टाळ्या तुळजाभवानीच्या देवळात ठेवला आहे नवरात्रीचा घट तुळजाभवानीच्या देवळात ठेवला आहे नवरात्रीचा घट आणि गणेशरावांसाठी मी आहे घट जोरदार टाळ्या अजून कोणाला घ्यायचंय का नाव तर पुढच्या गोंधळाच्या वेळी आपापल्या नवऱ्याचं आपापल्या बायकोचं त्यामध्ये नाव घालून घेता येईल असं नाव आहे नाव घेतो आहे का वर्षाच्या आली नागपंचमी नागपंचमीचं घेतलं पवतं गौर आली दिवत गौरीचं घेतलं दोर दसरा आला मोर दसऱ्याची पुजली माळ दीपावली आली करतात काळ दीपावलीचं घेतलं पाणी संक्रांत आली ताणी संक्रांतीचं पुजलं वंश पौर्णिमा उरली 2-3 दिवस पौर्णिमेच्या उभारल्या चुडी शिमग्यानं मारली उडी शिमग्यात ठोकली कोंब पाडवा म्हणतो आलो थांब पाडव्याच्या उभारल्या गुढी अक्षय तृतीयेनं मारली उडी अक्षय तृतीयेचं पुजलं कर बेंदूर आला मोर बेंदूर म्हणजे घाटावरचा बैल पोळा सण बेंदूर आला मोर बेंदुराचा पुजला बैल आणि त्यावरून आमची लक्ष्मी बसून येईल जी नावं घेणार आहोत तर दान पहिल्यांदा यजमानाने द्यायचं यजमान उठा ते वस्त्र दान आणलेलं आहे ते वस्त्र घ्या त्यावर काय दक्षिणा ठेवा आणि पहिल्यांदा यजमानाने दान द्यायचं आहे एक गीत घ्या बरं. अंबानी पाहुणी ग नैनी ज्योत लावणी ग अंबानी पाहुणी ग नैनी ज्योत लावणी ग अंबा आली पाहुणी ग नैनी ज्योत लावणी ग अंबा आली पाहुणी ग नैनी ज्योत लावणी ग आली पाहुणी ग नैनी ज्योत लावणी ग अंबा आली पाहुणी ग नैनी ज्योत लावणी ग अंबा आली पाहुणी ग
भवानीचं हे दान दिलं आनंदानं तुळजा भवानीच्या नावानं धर्म केला आनंदानं आपल्या देवीच्या नावानं दान दिलं आनंदानं भक्तांनी केलं दान आपल्या देवीच्या नावानं धर्म केला आनंदानं भक्तांनी केलं दान वेगळ्याच भक्तांनी केलं दान आपल्या देवीच्या नावानं दान केलं आनंदानं करावा देवानं निनळ भक्तीनं केलं दान आपल्या देवीच्या नावानं तुळजा भवानीच्या नावानं संभाळ करावा देवानं आपल्या भक्तांना आनंद वडिलांच्या नावानं तुझ्या मुलानं केलं दान आनंद वडिलांच्या नावानं संभाळ करावा मुलानं दान केलं या वडिलांना दान केलं या मुलानं आपल्या वडिलांच्या नावानं भावा मुलीचा उद्धार सुलोचना आईच्या नावानं सुलोचना आईचं हे दान तुझ्या मुलं ज्ञान केलं दान आपल्या आईच्या नावानं संभाळ करावा देवानं धर्म केला या मुलानं दान केलं आनंदानं आपल्या आईच्या नावानं धर्म केला आनंदानं आपल्या वडिलांच्या नावानं बाबाजी वडिलांचे दान बाबाजी वडिलांच्या नावानं धर्म केला या मुलानं सीताराम मुलानं केलं दान आपल्या वडिलांच्या नावानं धर्म केला आनंदानं दान केलं आनंदानं आपल्या वडिलांच्या नावानं पल्लवी असं म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली भाषा बहिर्जी नेकर त्यांचे सहकारी येण्यात होती. आता गुगल आलं, गुगलवर कर पल्लवी मारला तर तुम्हाला या भाषेविषयी शिवकालीन भाषा असा उल्लेख येतो. आजही चंद्रपूर भागामध्ये आदिवासी जमाती भाषा बोलते. आजही गुणराच्या निमित्ताने वाडावडिलांच्या नावाच्या दान देण्यासाठी आणि देवाच्या नावासाठी ही भाषा जिवंत ठेवण्याचा छोटासा प्रयत्न आहे. त्याला कर पल्लवी असं म्हणतात. जोरदार टाळ्या. मुळीच नव्हतं रे काना. ज्यांना कोणाला नाचायचंय ते सगळे आता इकडे. आता नाचणारे म्हणजे संजय नाचून घ्या. हा नाचा. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी 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 आले वडा रे गाना रे. तुझ्यासाठी आले वडा रे गाना रे. तुझ्यासाठी आले वडा. मुळीच नव्हतं अरे नाचं नव्हतं अरे मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. मुळीच नव्हतं रे काना माझ्या मना. तुझ्यासाठी 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 आले वडा.
तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी आले तुझ्यासाठी गौरी कुमारा चंदनाची मूर्ती मुकुट शोभतो बरा रुद्रती नुपुरी चरणी घालया जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव नमोद पीतांबर परिवर वंदा जया सोंडा वंदा संकटी नैना रामाचा वंशावे सदना संकटी मावाले निवारी रक्षा प्रवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती ओ श्री मंगल मूर्ती दर्शन माते मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट भारी तुझे संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी वारी जन्म मरणा देवारी हरि पुरमाता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी कुलवरी तारक संजीवनी जय देवी भुवनी पाता तुझे सेनानी चारी समर परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडलो प्रवाही किंतु भक्ता लागे पावन लाई जय देवी महिषासुरमर्दिनी कुलवरी
प्रसन्न वदने प्रसन्न होशील जगाचा देशापासून सोडी तोडी व पाशा अमृत वाचून गुण तुझ्याचा जय झाला परबंध कवीचा जय देवी महिषासुरमर्दिनी तिरवणे पुरवर जे तारक संजोनी जय देवी हरे गुणान मदिन जान पुराण पायन स्वामी देवी हरे आनंद पूजन भव्य वाहिन नमः तमेव माता पिता तमेव तमेव पंडित संगम तमेव विद्या तमेव तमेव सर्वं तमेव हरे माता तमेव पिता तमेव करोमि यतं समर्पयामि कुलस्वामिनी भवानी माते की कुलस्वामिनी तुळजा भवानी माते की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी माझा पडावा उपेक्षु नको भगवंतानंदा रघुनायका मागणे आता जय जय रघुवीर समर्थ ज्या ज्या स्थळी मन जाय मागे त्या ठिकाणी रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते तुझे सद्गुरु पाय दोन्ही आई कुलस्वामिनी तुळजा भवानी नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं आदिमाई सिद्धीचा विजय असो उजव्या बाजूने आरती सगळ्यांना आता
या ठिकाणी सारावरपणे गोंधळाचा फाटा रमलेला होता. त्या गोंधळा ठिकाणी माठावर तो या ठिकाणी कार्याबद्दल तुला मूर्ती सांगितली जाते. या देवीची जी मूर्ती आहे ती मूर्ती बदलण्याचा कार्यक्रम मे महिन्यामध्ये होणार आहे. तो निर्विघ्नपणे पार करू दे. जर काय त्यामध्ये चूक झाली तर सांभाळून घे. या ठिकाणी त्यांच्याकडून त्यांची इच्छा आहे की मे महिन्यामध्ये जो उत्सव चांगल्या प्रकारे केला जावा. ती मूर्ती प्रतिष्ठापना उत्तम प्रकारे चांगल्या प्रकारे ठेवू दे. सगळ्यांच्या मनामध्ये उत्तम अशा प्रकारचे विचार येऊ दे आणि चांगल्यापैकी कार्य पूर्ण करू दे. त्यावर समर्पण करूया. जय श्री देवीमध्ये बोलतो देवीमध्ये या ठिकाणी तुझा आपण वनमाता सगळ्यांच्या ग्रामदेवता इष्टदेवता कुलदेवता महापुरुष येतोबा त्याचबरोबर रेकोबा या समाजसेवांच्या साक्षी मतीने हे गोंधळाचा कार्यक्रम या ठिकाणी पूर्णपणे पूर्ण केलेला आहे. यथापद्धतीची सेवा केली ती मान्य करून घे. सगळे गुरुदेव कुटुंबीय आणि तिथे अस्पृश्य मोठी बनलेली आहे कोणी तेल वाढलेलं आहे कोणी सेवा केलेली आहे त्या सर्वांना त्यांच्या मुलांना पुढे दे. एका चेकिस्कर प्रजापेशकर सेवा सभासद राजीव मुलाबळा फक्त सुपती त्याच्या पाठी काही केस पण असतील त्या गुरुकर काय अनुरूप असेल काय कोणाची लहान कसं चाळीगर काय वाईट गोष्टी असतील काय काय घाल काय कोणाची व्यसन असतील ते सगळी दूर कर आणि सर्वांचा समाज केले काय आनंदाने मान्य करून घ्या.